वारकऱ्यांपेक्षा कोणी VIP नाही. पंढरपूरला गेलो की हा मुख्यमंत्री मी होतो, पण माझ्या सगळं प्रोटोकॉल बाजूला केलं, मोटरसायकलवर बसलो आणि सगळ्या सुविधा मी पाहिल्या आणि खऱ्या अर्थाने माझ्या वारकऱ्याला कुठलाही त्रास होऊ नये हीच माझी भावना होती. आणि म्हणून हे काय आमचं उपकार नाहीत, हा भंडारा डोंगर देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले, हे देखील पवित्र भूमी आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगातून म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी, सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं लाख मुलाचं काम तुम्ही वारकरी मंडळी करताय, समाज प्रबोधनाचं काम करतायत. आणि तुम्ही एकदा लक्षात घेतलं, तुम्ही एकदा ठरवलं की काय घडू शकतं, हे 3 महिन्यापूर्वी आम्ही पाहिलेलं आहे.